नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर विजय सर पुण्या ठिकाणी IBOP IAS अकॅडमीच्या YouTube चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो. मित्रांनो, तुमचं या ठिकाणी आम्हाला भरभरून प्रेम मिळतंय, तुमचं लाईक वाढतंय, तुमचं कमेंट मिळतंय, ज्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी आनंद होतोय मित्रांनो. म्हणून आम्ही या ठिकाणी नवनवीन जे व्हिडिओ आहे या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही आणत आहोत. तर आज जो व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणलाय मित्रांनो, तो व्हिडिओ असणार आहे रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड रेल्वे भरती 2026 ची ही भरती आपण या ठिकाणी आज तुम्हाला सांगणार आहात. ओके, तर मित्रांनो, आमचं चॅनल जर आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुमच्यासाठी आज जे आपण भरती आणली आहे, रेल्वेची भरती आणली आहे, जवळजवळ 22,000 पदासाठी ही भरती होत आहे. आणि या पदामध्ये तुम्हाला जे जे तुमचे स्वप्न आहे रेल्वेमध्ये जायचं, ज्यामध्ये तुम्हाला ग्रुप डी मध्ये जायचं असेल, गट ड मध्ये जायचं असेल, टीसी व्हायचं असेल, या सर्वांसाठी तुम्हाला ही भरती अतिशय महत्त्वाची आहे. तर या भरतीसाठी बघा, ही भरती कधी स्टार्ट होते, या तारीख काय असणार आहे, किती पोस्ट असणार आहे आणि किती पगार असेल, हे सर्व या ठिकाणी आपण या व्हिडिओ मध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा तुम्ही मित्रांनो जर बघितलं तर बघा की रेल्वेची ही भरती तुमच्या समोर आलाय, शॉर्ट नोटिफिकेशन आलाय. ओके, संक्षिप्त बातमी या ठिकाणी तुमच्याकडे आलेली आहे आणि ज्यात सांगते बघा की रेल्वे बघा जवळजवळ फॉर्म चालू होत आहे तुमचे 21/1/2026 पासून. फॉर्म भरायला सुरुवात होत आहे 21 जानेवारी 2026 ला तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात. आणि शेवटची तारीख दिलेली आहे बघा 20/2/2026 ला रात्री 12 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात. बघा, 7व्या वेतन आयोगानुसार 18,000 रुपये या ठिकाणी तुमचं पैसे सांगितलेले आहे आणि साधारणतः 22,000 पदासाठी ही भरती होत आहे. किती हजार पदासाठी? 22,000 पदासाठी ही भरती होत आहे. आणि वय सांगितलं आहे की तुमचं वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 33 या ठिकाणी पाहिजे. म्हणजे वय वर्ष 18 ते 33 यामध्ये तुम्हाला ही भरती तुम्ही या ठिकाणी भरू शकणार आहात. म्हणजे 18 विचारलं तर जवळजवळ 12वी नंतर तुम्ही या ठिकाणी भरती देऊ शकता. 10वीवर सुद्धा या ठिकाणी भरती असते. ओके, पुढे आपण जर विचार केला तर ही भरती कुठे कुठे होते, तर बघा ही गोरखपूरला होते. ही जर रेल्वे जे झोन आहे, जे विभाग आहे रेल्वेचे त्या ठिकाणी होणार आहात. आणि आपल्यासाठी महत्त्वाचा झोन म्हणजे सर्व मुलांना माहिती असलेला म्हणजे मुंबई झोन. या मुंबई झोन मध्ये सुद्धा 2 विभाग पडतात. एक पडतात मध्य रेल्वे किंवा मध्य मुंबई झोन, सेंट्रल झोन, आणि दुसरा पडतो वेस्टर्न किंवा पश्चिम झोन. मध्य रेल्वे मध्ये सीएसटी आणि पश्चिम रेल्वे मध्ये चर्चगेट. तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. त्यामुळे ज्यांचे स्वप्न असतील गोरखपूरला जाण्यासाठी, गोरखपूर पण आहे, पटना आहे, भोपाळ आहे, इंदोर, त्यानंतर तुमचं सिकंदराबाद आहे आणि मुंबई सुद्धा या ठिकाणी आहेत. तर ज्यांना जायचं आहे मित्रांनो, ज्या ज्या विभागात फॉर्म भरायचा आहे ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. आणि ही एक्झाम माहिती आहे की या एक्झाम मध्ये लेव्हल 1 आणि लेव्हल 2 असे 2 एक्झाम असतात. आणि ती या ठिकाणी अतिशय सोपा आहे. 3च सब्जेक्ट असतात, मॅथ, रिझनिंग आणि जीएस या ठिकाणी असतो. आणि जर तुम्हाला मित्रांनो जर ही एक्झाम क्वालिफाय करायची असेल, पास व्हायचे असेल, तर तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्णतः ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा या ठिकाणी गायडन्स तुम्हाला या ठिकाणी देणार आहात. आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आमच्याशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता. तर या संदर्भामध्ये आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, आमचा नंबर दिलाय. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी तुमचा कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नंबर देऊ शकता. आमची जी टीम आहे ती टीम तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्हाला आमच्या या ठिकाणी डिटेल अजून माहिती देऊ शकता मित्रांनो. जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.